पुन्हा एकदा चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये, इनफिल्डला बेदलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडू वन बाउन्स सोडद्रोप 4 धावांसाठी हा चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथे मिस ट्राय स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक सरसावले आहेत आणि शेवटच्या क्षणाला लॉलीपॉप झेल इथे मात्र सोडलाय. चुकी केली यष्टीरक्षकाने आणि त्याचा फायदा इथे मात्र घेत असताना 2 फलंदाज 2 धावा कंप्लीट. फ्री होम डिलिव्हरी होती परंतु ती त्यांनी स्वीकारली नाहीये. चेंडू हाताला ब्रश झाल्यानंतर चेंडू जमिनीवर आदळलाय. जीवदान मिळालाय. चांगली फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळतीये. फलंदाज दीपच्या माध्यमाने त्याला इथे मात्र जीवदान देण्यात आलाय. चुकी केली आहे यष्टीरक्षकाने. गोलंदाजी चांगली झाली होती या चेंडूवर. चेंडूला आपटी देण्यात आली होती. त्यानंतर चेंडू इथे अप्रतिम चेंडू हाताळलाय. डायरेक्टची संधी चान्स घेतलीये. लेग बिफोर द विकेट नाहीये आणि खेळाडूंसाठी कुठल्याही प्रकारची रिव्ह्यू देखील उपलब्ध नाहीये. पंचांना ज्या क्षणी आवश्यकता भासेल त्या क्षणी रिव्ह्यू मात्र पंचांच्या माध्यमाने घेण्यात येईल. सर्व काही पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा पाहायला मिळाल्या. चौकार पाहायला मिळाला. झेल ड्रॉप पाहायला मिळाला. त्यानंतर रनआउटच्या माध्यमाने देखील काय चेंडू हाताळला यावेळेस. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान गतीचा चेंडू इथे मात्र प्रथमच्या माध्यमाने हाताळण्यात आलाय. प्रथम जो मात्र पहिल्या षटकामध्ये प्रथम आलाय. शेवटच्या चेंडूवर प्रथम या इनिंगचा प्रथम विकेट येईल का? शेवटचा चेंडू असेल प्रथम यांचा. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाले. अशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक इथं मात्र कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 10. सुरुवात चांगली केली होती पण शेवट मात्र शेवटची 2 चेंडू प्रथमने चांगली केली आहे. सकाळचं सत्र आहे. ऊन साऊल या महिन्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. कधी उन्हाचा तडाखा, कधी शीतल साऊल देखील या महिन्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने हवेचा वेग प्रचंड पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील हवेचा वेग अप्रतिम पाहायला मिळाला होता. त्यानंतर उष्णतेचे प्रमाण थोडं कमी झालं होतं त्या हवेमुळे. रात्रीच्या सत्रामध्ये देखील पावसाळी वातावरण पाहायला मिळालं होतं. असं वाटलं होतं की कुठेतरी अवकाळी पाऊस पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2025 मध्ये पावसाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळालाय. जेव्हा हवा तेव्हा पडलाय पाऊस. गरज नसताना देखील पडलेला पाऊस. यावेळेस मात्र चेंडू हवेत पुन्हा एकदा. आता मात्र स्वतः गोलंदाज मात्र पुढे सरसावलेत. यष्टीरक्षक आले होते परंतु त्यानंतर पॉज घेतला. त्यानंतर गोलंदाजाने सांगितलं की माझी झेल आहे. या इनिंगचा पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र मिळवून देत असताना पहिला चेंडू अप्रतिम हाताळला विघ्नेशने. त्यानंतर फलंदाजीला चांगली फलंदाजी करत होता दीप. त्याला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम पाटील. एक झेल सुटली होती दीपचं. त्याचा जास्त फायदा घेता आलं नाहीये. संधी मिळाली होती. धावा 10. 1 गड्याच्या मोबदल्यात.
नेक्स्ट मॅचसाठी संघ सज्ज राहायचा आहे. लगेच इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होईल. फायनल डे आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेल तर मात्र खर्च करायचा नाही आहे. कालच्या दिवसामध्ये 2 मॅचेस पेंडिंग राहिल्यात. 7च्या सुमारास ची मात्र दुसरी फेरी कंप्लीट झाली आहे. त्यामुळे आज मात्र आयोजक जी भूमिका पार पडतील त्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. ओम पाटील पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्ट थर्डमनला तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. साया पहिल्याच चेंडूवर 3 धावा आल्यानंतर जास्त स्ट्राईक. शेवटचे 2 चेंडूचा विचार केला गेला तर डॉटच्या माध्यमाने सायाला देखील पाहायला मिळाला आहे. यावेळी खोलात टाकला होता, सन्मान दिलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. एका धावेने स्ट्राईक रोटेट. विघ्नेश चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आतापर्यंत विघ्नेशने. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा ओम पाटील पाहायला मिळतील. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, अप्रतिम फटका इथे मात्र फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने खेळण्यात आला होता, परंतु एलिव्हेशन कमी मिळालंय. त्यानंतर चांगल्या प्रकारचं झेल तिथे कंप्लीट करत असताना ओम पाटीलला मात्र मैदानाच्या मागे यावं लागेल. विकेटचा दुसरा हदरा बसलेला असताना पाहायला मिळालाय कामतगर संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य माली. धावसंख्या जी मात्र स्थिरावलेली पाहायला मिळाली आहे. 12 या आकड्यावर 2 गडी बाद. 3 षटकांचा सामना, त्यामुळे धावा येणं गरजेचं असेल. कमीत कमी 30 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोअर म्हणू शकतोय. विघ्नेश जो मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. खोलात टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फेक ही केली जातीये. बॅकअप 4 बॅकअप, 5 बॅकअप पाहायला मिळाले या फेकीसाठी. बैठक मारली होती, परंतु समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. साया वेगाने आलायत. सायाच्या माध्यमाने विचार जर केला गेला तर या इनिंगची दुसरी तिहेरी धाव पाहायला मिळाली आहे. 3 धावींच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना आता मात्र पाहायला मिळतोय 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरी चांगलं षटक म्हणावं लागेल विघ्नेशचं. 2 फलंदाज देखील बाद आणि धावा देखील कमी पाहायला मिळाल्या. इकॉनॉमिकल शतक म्हणावं लागेल. 16वर 2. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण होते? बॉलरचं नाव काय? यज्ञेश.
सलामीचा फलंदाज साया जो मात्र दुहेरी तिहेरी धाव संख्येला सातत्याने वेगाने येत असताना पाहायला मिळालं. फिटनेसच्या माध्यमाने धावगतीला मात्र चौट्या धावांना मात्र प्राधान्य दिलं जातं साह्याच्या माध्यमाने. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण का आतापर्यंत सेट झालाय जरूर. तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतील. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा बीट होत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलचे प्रमाण जास्त वाढलेले पाहायला मिळत आहेत अहमदगड संघासाठी. पुन्हा एकदा पायांवर चेंडू जाऊन आदळलाय. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव ऍड होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या फलक 17. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय आणि त्याचं परिवर्तन 2 धावांमध्ये ते कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 19. इथे फुलर लेनचा चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क तिथे पात्र पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये 12व्या संघाकडून. आतापर्यंत मोठे फटके येऊ दिले नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता दीपच्या बॅटमधून. त्यानंतर मोठे फटके पाहायला मिळाली नाहीयेत. थोडासा वेळ घेत आहेत गोलंदाज. धावसंख्या 20 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे काही चेंडू शेष. मोठे फटके गरजेचं आहे. कमीत कमी 30 धावा 25 धावा. यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच चेंडू समोर पडल्यानंतर त्यानंतर अतिरिक्त उसली पाहायला मिळाली होती. त्यानंतर जंप केला आणि इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर आलाय जरूर, परंतु स्ट्राईकवर सलामीचा एकमात्र फलंदाज साया. पहिला चेंडू देखील सायाच्या माध्यमाने खेळण्यात आला होता. त्यानंतर शेवटचा चेंडू देखील फेस करण्यासाठी पुन्हा एकदा सलामीचा बॅटर साया. इथे जसा स्टान्स चेंज केला, फॉलो केलं फलंदाजाला. शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा यस, धाव कंप्लीट आहे. एक धाव कंप्लीट. यस, स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळालं डीजे अमोल आयोजकांच्या भूमिकेमध्ये डीजे देखील हँडल करतायत. ऑलराऊंडर भूमिका सातत्याने पार पडली जाते. समालोचन देखील अप्रतिम असतात. ते देखील आज आपल्याला समालोचन करत असताना पाहायला मिळतील. अप्रतिम समालोचक आहेत. 24 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय कामतगड संघाकडून.
12वी संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 24 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी फलंदाज विशाल आणि निखिल ही जोडी पाहायला मिळते. स्ट्राईकवर विशाल चांगली गोलंदाजी केली. पहिल्या सत्रामध्ये 18 चेंडू 24चं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलं फलंदाजी करत असणाऱ्या कामतगर संघाकडून. बॉलर्सचं नेम ओम पाटील पाहायला मिळत आहेत. फलंदाजीमध्ये जास्त काही करता आलं नाहीये. गोलंदाजी देखील आता मात्र चांगली करावी लागेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू खेळण्यासाठी विशाल स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते तैनात परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर मिसफिल्डच्या माध्यमाने या 4 धावा. चांगला फटका वेगाचा पुरेपूर वापर केला. फक्त आणि फक्त दिशा दिली. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या आणि भीषण अपघात. ते मात्र कॉलिंग नकारली तिथे मात्र विशालने स्वतःवर विश्वास दाखवला. विशालने त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज तिथे आला होता. रनआउटच्या स्वरूपाने पहिला विकेट. खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा 12 ना. डायमंड डकचा शिकार होत असताना इथे मात्र परतावलेत फलंदाज. ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत पोहोचतील का. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही परंतु बॉडीच्या साह्याने चेंडूला स्टॉप केलाय. चांगला एफर्ट म्हणावं लागेल. अशा प्रकारचे चेंडू जेव्हा जेव्हा पडतात
त्यावेळेस चेंडू कधी कधी वळण घेतल्यानंतर चौकार देखील जातो, परंतु त्यानंतर बॉडीच्या साह्याने इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यज्ञेश स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. इथे पंच आम्हाला सांगतात वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळण्यात आलाय. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, इथे काय होतोय, कॅच, अजून एक गडी बाद. प्रीतम ढोणे ओम पुन्हा एकदा सज्ज प्रीतमसाठी ऑन साइडला उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. मेडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचतो. 2 धावा सहजरित्या इथे मात्र कंप्लीट. सात धावा पाहायला मिळतात. 2 चेंडू हवेत, आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू एक टप्पा घेत असताना सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 चांगला फटका तिथे मात्र शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालाय आणि 4 धावांच्या मदतीने पॉवर प्लेच्या षटका अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12वी संघाची. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11. बारा चेंडू आणि 13ची गरज असेल जिंकण्यासाठी 12व्या संघाला. सलामीचा एक मात्र फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो विशालच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळालेत. प्रीतमने देखील हात खोललेत. 4 धावा पाहायला मिळालेत. विराज पाहायला मिळतो दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे चांगला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्पा घेत असताना फेकी करतायत. ऑर्थोडॉक्स फेकी पाहायला मिळतीये. 2 धावा कंप्लीट. आता मात्र 11 चेंडू आणि 11ची गरज असेल. बॉल टू रन पाहिजेत दोन्ही संघांना. आता मात्र इथे कष्ट करावे लागतील. यावेळेस डाऊन द लेग चेंडू. येस, बॉडीला स्पर्श झालाय, त्याच्या अनुषंगाने इथे मात्र वाईड नकारलाय पंचांनी. एक डॉट चेंडू इथे मात्र प्रेशर क्रिएट करेल आणि एक मोठा फटका हे मात्र रिलीज करणारा फटकाच ठरू शकतो 12वे संघासाठी. चांगला चेंडू हाईटचा चांगला फायदा घेतोय. रिलीज ऑफ द पॉइंटचा विचार जर केला गेला तर कमीत कमी 7 फुटावरून रिलीज होतोय चेंडू. इथे चुकी केलीये. फलंदाज बीट, त्यानंतर यष्टीरक्षक बीट, त्यानंतर
शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चार धावा खूप महागात पडल्या म्हणाव्या लागतील कामतगिरी संघासाठी. कदाचित त्या 4 धावा अडवल्या असत्या तर एक मोठं डिफरन्स आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. 6 चेंडू 6ची गरज. गोलंदाज निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य. यस, सलामीचा एक मात्र फलंदाज विशाल जो मात्र एक हाती किल्ला लढवतोय. आदित्यच्या समोर मात्र विशाल. इथे चांगला फटका आहे. गॅप मोठा आहे. त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. 4 धावांसाठी हा विजयाच्या आशा पल्लवित करणारा चौकार पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून. तर नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच नाणेफेकी होईल. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 2 धावेंची गरज आहे. दोन्ही संघांना वॉर्निंग असेल, ऑफिशियल वॉर्निंग. इथे चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू यष्टांच्या वरून जाणारा हा चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 2ची गरज. पहिल्याच चेंडूवर अप्रतिम फटका तिथे मात्र पाहायला मिळालाय. फुल्लर लेनचा चेंडू, चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाहीये. विजयाचा चौकार इथे मात्र येत असताना सलामीचा बॅटर विशालच्या बॅटमधून अशा प्रकारे 12व्या संघाने इथे मात्र विजय संपादित केलाय. हार्ड लक कामतगर संघ. चांगली फाईट तिथे मात्र पाहायला मिळाली आजच्या पहिल्या सामन्यामध्ये. शेवटच्या षटकापर्यंत सामना इथे मात्र रंगतदार पाहायला मिळाला. शेवटच्या काही चेंडू राखून इथे मात्र 12व्या संघाने सामना जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच